नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधव, विधवा महिला, निराधार व्यक्ती, आजारी व्यक्ती यांच्यासाठी मोठा दिलासा आहे। सप्टेंबर महिन्याचे पेन्शन वाटप हे आजपासून सुरू होणार आहे, कारण की डीबीटी पोर्टल हे रन झालेले आहे। एफटीओ जनरेट झालेला आहे। डीबीटी पोर्टल सरकारने द्वारे पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, डीबीटीची प्रक्रिया पूर्ण झाली की सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। तर मग मित्रांनो, सर्व बांधवांना असा प्रश्न पडलेला आहे की या महिन्यामध्ये 1,500 रुपये पेन्शन मिळणार आहेत की 2,500 रुपये पेन्शन मिळणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला सर्वांना माहिती आहे की दिव्यांग बांधवांसाठी हे 2,500 रुपये पेन्शन झालेले आहे। शासनाने निर्णय घेतलेला आहे की 1,500 रुपयावरून 1,000 रुपये वाढवून 2,500 रुपये या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे। इतर जे निराधार बांधव आहेत त्यांना 1,500 रुपयाप्रमाणेच मिळणार आहे। मग आता दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये ही जी पेन्शन आहे ही या महिन्यात मिळणार आहे का पुढच्या महिन्यात मिळणार आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। 3 सप्टेंबर 2025 रोजी मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला, परंतु या महिन्याचे जे पेन्शन आहे त्याचा GR मागच्या महिन्यातच निघालेला होता, म्हणजे त्याचे पैसे आधीच ट्रान्सफर झालेले होते। ते 1,500 रुपयाप्रमाणे SBIच्या राज्य सरकारचे जे खातं आहे विशेष सहाय्य अनुदान योजनेचं त्याच्यामध्ये जमा झालेले होते, म्हणजे भारतीय स्टेट बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले होते। कोणते तर 1,500 रुपयाप्रमाणे। त्यामुळे मित्रांनो, आता जे हे पैसे येणार आहे सप्टेंबर महिन्याचे ते 1,500 रुपयाप्रमाणेच येणार आहेत। परंतु काही ठिकाणी अफवा पसरवल्या जातात किंवा पेपरमध्ये सुद्धा बातमी दिली जाते की 2,500 रुपये तात्काळ देण्याची सूचना करण्यात आलेली आहे। परंतु मित्रांनो, आपण जर बघितलं तर महाराष्ट्र शासनाची अधिकृत अशी वेबसाईट आहे की ज्यावर खरी माहिती दिली जाते आणि मंत्रिमंडळ निर्णय किंवा मंत्रालयात जे निर्णय होतात तेच निर्णय, तीच माहिती या ठिकाणी असते। तर मग मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र, म्हणजे ही सरकारची अशी वृत्तसेवा आहे, माहिती देणारी यंत्रणा आहे। तर मंत्रिमंडळ निर्णय बघा, त्या दिवशी 3 सप्टेंबर रोजी झालेला होता, त्याविषयी त्यांनी माहिती दिली की कोणत्या महिन्यापासून हे पैसे मिळणार आहे। तर आपण बघू शकता की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 1,000 रुपयाची वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। या लाभार्थ्यांना 1,500 रुपयाप्रमाणे अर्थसहाय्य दिले जात होते, आता ते 2,500 रुपये दिले जाईल। राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, निराधार, विधवा आदींना दरमहा 1,500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत 4,50,700 आणि श्रावणबाळ योजनेत 24,003 दिव्यांग लाभार्थी आहेत। या लाभार्थ्यांना आता दरमहा 2,500 रुपये अर्थसहाय्य देण्यास मान्यता देण्यात येत आहे। हे अनुदान ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येईल। यासाठी आवश्यक 570 कोटी रुपयाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आलेली आहे। मग मित्रांनो, या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे ऑक्टोबर 2025 पासून हे पैसे दिव्यांग बांधवांच्या खात्यावर मिळणार आहे, म्हणजे जे उद्यापासून पैसे मिळणार आहेत दिव्यांग बांधवांना, तसेच निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांना 1,500 रुपयाप्रमाणेच मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही पुराव्यासहित खरी माहिती होती, त्यामुळे 2,500 रुपये वगैरे असे काही पैसे या महिन्यात कोणालाच मिळणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा।